अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार. काय स्वस्त काय महाग होणार याकडे लक्ष. निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर करण्याची शक्यता. उत्पन्नाचा नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा. यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता. यामुळे अर्थसंकल्पातून सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशन 2 टप्प्यात असणार. पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार. दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पार पडणार. गरीब मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो. अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शुभ संकेत. इनोव्हेशन, इन्क्ल्युजन, इन्व्हेस्टमेंट देशाच्या आर्थिक गतीसाठी आधार राहिल्याचं वक्तव्य. सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागले. धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? नामदेव शास्त्री यांचा सवाल. धनंजय मुंडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहोत. धनंजय मुंडे गुन्हेगार नाही, ते 100% सांगू शकतो. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण.